फेरीला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे। पैलवान या ठिकाणी राष्ट्रवादी केसरी बस्तार दिलीप मोडक यांचा सन्मान, राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकीचे यांचा सन्मान मंचावरती साकारला जातोय। तो सन्मान करण्याकरिता आदरणीय पैलवान विनोद सातव पाटील आणि पैलवान राहुल सातव पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। आदरणीय पैलवान दिलीपरावजी मोडक यांना सन्मानित करायचं आहे आणि त्याबरोबर स्कॉर्पिओ यांकरिता ज्यांनी प्रायोजक दिलेला आहे ते सन्माननीय रामभाऊजी दाभाडे, अनिल भाऊ सातव पाटील, महेंद्रजी भाडळे, सुधीरजी भाडळे, लखनजी भाडळे, सागरजी जाधव, निखिलजी भाडळे, सुशीलजी जाधव, विनोदजी सातव, भारतजी सातव, राहुलजी सातव, चैतन्यजी सातव। दोन फ्रान्स पदकासाठी लढत आहे 86 किलो मात्या क्रमांक 1 वरती गुणफलक आहे लाल 0 निळा 2। चालू कुस्तीनंतर माती आखाडा क्रमांक 2 वरती महाराष्ट्र केसरी ओपन गार्ड तेजस मोरे कोल्हापूर लाल पट्टी आणि रविराज चव्हाण सोलापूर निळ्या पट्टीमध्ये तयार आहे। माती आखाडा क्रमांक 2 वरती दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय। पैलवान ताबडतोब तयारी करून आखाड्यावरती या। मेघराज भाऊ कुस्ती चालू करण्याकरिता अतिथी मान्यवरांना आमंत्रित करायचं आहे का? चला या ठिकाणी विनंती आहे स्कॉर्पिओ यांचे प्रायोजक आदरणीय नगरसेवक रामभाऊ दाभाडे आणि या ठिकाणी महेंद्र शेठ भाडळे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सुधीरजी भाडळे, राहुलजी सातव, विनोदजी सातव, लखनजी भाडळे, सागरजी जाधव, निखिलजी भाडळे, सुशीलजी जाधव, विनोदजी सातव, भारत सातव, राहुल सातव, चैतन्य सातव यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कुस्ती लावण्यात येत आहे आणि हा सन्मान्य राष्ट्रीय तालीम संघाचे वडकी येथील बसतात सन्मान्य राहुलजी मोडक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। राष्ट्रवादी केसरी कृपया विनंती आहे दिलीपरावजी मोडक आपला सन्मान स्वीकारण्याकरिता मंचावरती यावं। आदरणीय दिलीपरावजी मोडक। पिछाडी वाचणारा जय जाधव आक्रमण झालेला आहे गुणफलक आहे लाल 4 निळा 2। हार प्रेक्षणीय लढत ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालाय आपल्याला विनंती असेल कुस्ती लावण्यासाठी कृपया आपण माती विभागापाशी उपस्थित राहायचंय। 86 किलो मेडल भाव महाराष्ट्र केसरी गादी विभाग आदरणीय वयोसत्ता विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ उपस्थित राहावं। ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालाय विनंती आहे विनाविलंब माती विभागापाशी आपण कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहावं। रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि या महाराष्ट्र केसरीची कुस्ती लावण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालाय आपल्याला विनंती असेल विनाविलंब आपण माती विभागाजवळ उपस्थित राहावं। प्राध्यापक दिनेश गुंजकर मात्या क्रमांक 1 वरती चॅलेंज झालेला आहे प्राध्यापक दिनेश गुंजकर। या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून उपमहाराष्ट्र केसरी मल्लाकरिता स्कॉर्पिओ एन ठेवण्यात आलेले आहे ते सन्माननीय नगरसेवक रामभाऊजी दाभाडे, उपसरपंच महेंद्रजी भाडळे, ग्रामसदस्य सुधीरजी भाडळे, प्रसिद्ध बैलगाडा मालक लखन शेठ भाडळे, उद्योगपती सागरदादा जाधव, शिवराय केसरी निखिल अण्णा भाडळे, सुशील भैया जाधव, पैलवान विनोद शेठ सातव, भारत शेठ सातव, राहुलजी सातव, चैतन्य सातव यांना विनंती आहे आपण माती आखाड्याजवळ पोहोचायचं आहे। आपल्या शुभ हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे। त्याचबरोबर या महाराष्ट्र केसरी 68व्या अधिवेशनाच्या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय रामकृष्ण अण्णा हिमत आणि आज या ठिकाणी रील्स करिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे विजन स्टुडिओ। जोरदार त्यांच्या गजरात स्वागत करूया। विजन स्टुडिओ यांना बक्षीस देण्याकरिता कॅरमेला केक्सचे ओनर राजेशजी कोतवाल यांना आमंत्रित करतोय। आदरणीय सौरभ भैया कोटे आपलं हार्दिक स्वागत। महाराष्ट्र चॅम्पियन मंदार बोवले पैलवानांचं स्वागत। या ठिकाणी
पंचायत समितीचे विद्यमान सदस्य कुशाल नाना गोरकबा सातव पाटील हार्दिक स्वागत. विनंती आपण मंचावरती यावं. माती आखाडा क्रमांक 2 वरती 57 किलो वजन गट मध्य विभागातली सुवर्ण पदकाची लढत चालू आहे आणि या लढतीनंतर महाराष्ट्र केसरी माती विभाग ओपन गट तेजस मोरे कोल्हापूर लाल पट्टी आणि रविराज चव्हाण सोलापूर जिल्हा निळ्यामध्ये माती आखाडा क्रमांक 2 वरती हजर व्हायचा. या ठिकाणी सरपंच विक्रमशेठ दरेकर, सरपंच तुकारामजी दरेकर यांचं स्वागत आणि मंचावरती कुशाल नाना गोरगोबा सातव पाटील विद्यमान युवा पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान केला जातोय. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि तो सन्मान करण्याकरिता या ठिकाणी नटराज श्यामराव सातव पाटील, आदरणीय अतुल शेठ किशनराव सातव पाटील यांना विनंती करतो आपण कुशाल नाना गोरगोबा सातव पाटील यांना सन्मानित करावं. ट्रॅक क्रमांक 1 वरती महाराष्ट्र केसरी गटाला सुरुवात होते. ओंकार पाटील कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम हा सन्मान देण्यासाठी सुरेश होळकर कॅरमेला ऑनर राजेश कोतवाल आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं आणि खेळण्यात आलेल्या रील स्पर्धेचं आजचं बक्षीस पटकावले आहे विजय स्टुडिओ अर्थात अकमल तसब्बर शेख यांनी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. हे पहा आतून मगदूम पैलवानची बिराग नजर चुकीला कुणाकडे या ठिकाणी गेलेली आहे. कोच खाली बसा. रेड कोच खाली बसायचंय. माती आखाडा क्रमांक 1 वरती चालू कुस्तीनंतर सोळा पदकासाठी लढत होणार आहे. 86 किलो वजन संपलेल्या कुस्तीमध्ये शेख सोलापूर प्रतीक आणि विजय वर्षेश चंद्रकांत पुढची कुस्ती तयार आहे. विजय डोंगरे सोलापूर 800 पदकासाठी कास्टूम पहिला पुकार वैभव पाटील आणलेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक रविराजजी साळवे पैलवान मंडळीचं स्वागत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी संभाजीनगर येथील सचिव आदरणीय शरदजी कचरे, विभागीय सचिव पैलवान शरदरावजी कचरे, विभागीय सचिव सन्मान्य सुनीलजी देशमुख, विजय डोंगरे पहिला पुकार सदस्य आदरणीय सुनीलरावजी चौधरी, त्याचप्रमाणे सांगली येथील विभागीय सचिव नामदेवराव बडरे, त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथील सदस्य निलेशजी मदने, त्याचप्रमाणे कल्याण येथील सदस्य राजेशजी भगत आणि पुणे येथील सदस्य मारुती मारकर या सर्वांना विनंती आपण मंचावर यावं. विजय डोंगरे दुसरा पुकार काही सेकंद बाकी आहे. सुवर्ण पदकाचा मानकरी कोण होणार याची उत्कंठा सिगेला पोहोचलेली आहे. विजय डोंगरे कुशाल गोरगोबा सातव पाटील कुस्ती लावण्याकरिता समोर माती आखाड्याजवळ यावं. पैलवान दत्ताशेठ हरगुडे पाटील मंचावरती यावं विनंती आहे. अजून 2 कुस्त्यानंतर मॅच क्रमांक 2 वरती महाराष्ट्र केसरी गटाला प्रारंभ होतोय. विनीत वैद्य भंडारा रेड कास्टूम वर्सेस सिद्धार्थ गवई अकोला ब्लू कास्टूम मध्ये पहिला प्रस्ताद विजयराव आहेर यांचा मंचावरती सन्मान केला जातोय. मृणाल पाटील कोल्हापूर प्रस्ताद दत्ताभाऊ लोटे यांच्या शुभास्ते सन्मान पार पडतोय. जाधव सोलापूर हा काश्य पदकाचा मानकरी ठरला. टाळ्याच्या गजरामध्ये रोष्य पदकाचा मानकरी ठरला जय संतोष श्रीरामन सातव पाटील यांना विनंती आहे या ठिकाणी आपण सन्मान करण्याकरिता जायचंय. लालपट्टीमध्ये चला आणि चंद्रहार नरळे पुणे शहर निळ्या पट्टीमध्ये 86 किलो सोनं पदकाचा